आज दिवसभर एका पक्षप्रवेशाची चर्चा होती। भाजपमध्ये एक पक्षप्रवेश झाला आणि 24 तासांच्या आतच भाजपने त्या पक्षप्रवेशाला स्थगिती सुद्धा दिली। या सगळ्याला अँगल होता तो साधू हत्याकांडाचा। ज्या पक्षप्रवेशाचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं होतं त्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याची नामुष्की भाजपवर का आली आहे पाहूयात। हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते। आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे समर्थन करतायत ते काशीनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल। काशीनाथ चौधरी हे पालघरमधले पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते। त्यांनी पवारांना धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे खासदार हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत काशीनाथ चौधरींनी भाजपचा झेंडा हाती घेतला। काशीनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला 24 तास होत नाहीत तोच त्यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याची वेळ आली आहे। कारण काशीनाथ चौधरी हे पालघर साधू हत्याकांडातले आरोपी आहेत। ज्या साधू हत्याकांडावरनं भाजपनं तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार विरोधात रान उठवलं होतं, त्याच हत्या प्रकरणातल्या आरोपीला पवित्र करून भाजपनं पक्षात घेतलं। अर्थातच विरोधकांनी या प्रकरणी भाजपला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्नांचा भडीमार केला। एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते। म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी। कारण भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष होता। जुने त्यांचे सगळे जे सिनियर लोक आहेत, मग अटलजींपासून प्रमोद महाजन साहेबांपर्यंत असेल, अरुण जेटली, सुषमा स्वराजजींपर्यंत असेल, अशा गोष्टी कधीही भारतीय जनता पक्षात झालेल्या नाही। पण आता मला आश्चर्य वाटतंय की महाविकास आघाडीच्या काळात मग काशीनाथ भाऊंवर जे आरोप केले ते खोटे होते का, हे मान्य करतं का भारतीय जनता पक्ष? याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल। या मुद्द्यावरनं पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। भाजपचे गलिच्छ राजकारण असा हॅशटॅग वापरत रोहित पवारांनी काही सवाल केले। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपनं ज्या काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं। मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं असं म्हणायचं का, असा सवाल रोहित पवारांनी केलाय। हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे। विरोधकांच्या या आरोपांना भाजप नेत्यांनी उत्तर दिलंय। शरद पवार गटाचे आमदार रोहितजी पवार हे राजकारणातली नीच पातळी गाठत आहेत। कालपर्यंत काशीनाथ चौधरी हे शरद पवार गटामध्ये होते तेव्हा रोहित पवार यांना काहीही वाटलं नाही, तेव्हा ते निर्दोष वाटले आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना पालघर साधू हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्य आरोपी करण्याची जबाबदारी रोहित पवार यांनी उचलली आहे। खरं तर काशीनाथ चौधरी यांचं कुठल्याही चार्जशीटमध्ये नाव नाही। डहाणूच्या गडचिंचले गावात 16 एप्रिल 2020 रोजी 2 साधू आणि त्यांच्या चालकाला जमावानं दगडफेक आणि जीवघेणा हल्ला करून ठार केलं होतं। या घटनेनंतर तब्बल 200 लोकांना अटक करण्यात आली होती। न्यायालयीन प्रक्रियेअंती काही आरोपींना सशर्त जामीन मिळाला। पालघरमधल्या साधू हत्याकांडाच्या वेळी काशीनाथ चौधरी आणि त्यांच्या साथीदारांनीच जमावाला हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप भाजपने केला होता। तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं रान उठवलं होतं। त्याच काशीनाथ चौधरींना भाजपनं पक्षात घेतल्यानं हंगामा होणार हे निश्चित होतं। अखेर 24 तासात काशीनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याची नामुष्कीच भाजपवर आली आहे। स्थगिती देताना भाजपनं म्हटलंय, स्थानिक पातळीवर प्राथमिक विचार करून तथ्यांवर आधारित त्यांना पक्षप्रवेश देण्यात आल्याची माहिती मिळाली होती। मात्र या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येते। निवडणुकांच्या तोंडावर इतर पक्षातल्या नेत्यांना भाजपमध्ये घेणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र अलीकडच्या काळात भाजपला
अनेकांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याची वेळ येते। अनेकांचा पक्षप्रवेश ठरल्यावर तो थांबवण्याची वेळ येते। पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपमध्ये गुंडांचा प्रवेश वाढतोय का? ज्यांच्या विरोधात भाजपनंच गुंड म्हणून टीका केली त्यांनाच भाजप पक्षप्रवेश का देतंय? आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या पक्षप्रवेशाचं समर्थन मुख्यमंत्री करतात त्यांच्याच पक्षप्रवेशाला स्थगिती द्यावी लागते। ही केवढी मोठी नामुष्की आहे। या सगळ्याचा विचार भाजपनं गांभीर्यानं करण्याची आता वेळ आली आहे। मनोज सातवीसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।